मस्त असं वातावरण आहे. त्यातच आपल्याला छान अशी डाळबट्टी बनवायची आहे. तुम्ही बघू शकता. मस्त अशी एकदम खरपूस आणि मऊसर अशी डाळबट्टी आज आपण येथे बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी घेतलेलं आहे पाणी. त्यामध्ये घालायचं आहे जिरं, हळद, थोडंसं लाल तिखट, मीठ, ओवा आणि यामध्ये आपण थोडंसं जाडसर जे बट्ट्यांसाठी वापरलं जाणारं पीठ असतं ते घ्यायचं आहे 2 वाट्या. आता घालायचं आहे गावरान तूप, थोडासा सोडा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त तूप हे सर्व पिठामध्ये छान असं मिसळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं आपण ते मळून घेतलेलं आहे सगळं. आता घालायचं आहे आणखी पाणी आणि छान असं त्याचं बनवून गोळा घ्यायचा आहे. मस्त असा आपण इथे गोळा बनवलेला आहे त्याचा. आता इथे गोळाही छान एक 10 मिनिट भिजलेला आहे बघा. छान असा तयार झालेला आहे मऊसूत. त्याचा एक पोर्शन घ्यायचा आहे. अशा प्रकारे छान असं मळून घ्यायचं आहे. गोळा बनवायचा आहे छान आणि तो एकदा लाटून घ्यायचा आहे. एक चपाती आपल्याला त्याची बनवायची आहे बघा. छान अशी मोठी चपाती त्याची बनवून घ्यायची आहे. छान अशी चपाती बनवली की ती अशी दुमडून घ्यायची आहे. जेणेकरून आपल्या डाळबट्टी ही अगदी खुसखुशीत आणि मऊसर बनते. किंवा तुम्ही याला तेलही लावू शकता बघा. अशा प्रकारे छान असं तेल लावून घ्यायचं थोडंसं. असं लावलं की त्याच्या खालच्या साईड ह्या दुमडून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे दुमडून घ्यायच्या. अशा प्रकारे दुमडवल्या की जास्त प्रेस करायचं नाही. अगदी हलक्या हाताने अशा प्रकारे आपण त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. मस्त. आणि अशाच प्रकारे आपण इथे सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत. तेल लावलं की त्याला छान असे लेयर्स पडतात आणि बट्टी ही अगदी खुसखुशीत अशी बनली जाते बघा. मस्त. पुन्हा एकदा छान असा गोल आकार देऊन घेऊया. परफेक्ट. आणि अशाच प्रकारे मी इथे सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत बघा. आता मी इथे ठेवलेलं आहे पाणी तापण्यासाठी. त्यामध्ये ठेवायचे हे एक चाळणी. त्याला मी तेल लावून घेतलेले आहे बघा. आणि आपण जे गोळे बनवलेले आहेत ते अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत. मस्त. तुम्ही बघू शकता सर्व गोळे मस्त बसलेले आहे बघा. थोडीशी जागाही सोडलेली आहे त्यामध्ये, कारण छान असे फुलले जाणार आहेत ते. एक 15 मिनटं मी हे उकडवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मस्त असे वाफळलेले आहेत आणि छान असे टम्म फुगलेले आहेत. तुम्ही बघू शकता अजिबात जागा त्यामध्ये रिकामी राहिलेली नाही. छान असे फुललेले आहेत. आणि अशाच प्रकारे आता आपण ते साईडला काढून ठेवायचे आहे. आणि येथे मी आपण वरण तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे डाळ तयार करून घ्यायची आहे. त्यामध्ये घातलेलं आहे तेल, जिरं आणि अद्रक, लसूण, मिरची आणि खोबऱ्याची मी येथे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ते घालायचं आहे 1 चमचा. छान परतलं की हळद घालायची आहे. थोडंसं कांदा लसूण मसाला घालायचा आहे. तोही छान तडतडला की मस्त लालसर तरी यायसाठी. आता घालायचा आहे कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता. तोही छान असं परतवून घ्यायचा आहे. सर्व व्यवस्थित परतलं की त्यामध्ये घालायची आहे डाळ शिजलेली. अशाच प्रकारे आपली मस्त डाळबट्टीचं वरण इथे आपलं तयार आहे बघा. आता घालायचं आहे चवीनुसार मीठ, कोथिंबीर. छान असे उकळ आणून घ्यायचे आहे त्याला. मस्त असं एकदम परफेक्ट असं झालेलं आहे बघा. आणि आता इथेच अशाच प्रकारे
आपली बट्टी ही थोडीशी थंड झालेली आहे. त्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत असं तयार झालेलं आहे बघा हे. मस्त सर्व असे कट करून घ्यायचे आहेत. सर्वच मी ते कट करून घेतलेले आहे बघा. मस्त तुम्ही बघू शकता छान अशा त्याला लेयर्स पडलेले आहेत. आता ठेवलेलं आहे तेल तळण्यासाठी. पट्ट्या त्यामध्ये सोडायच्या आहे आणि छान अशा लालसर तळून घ्यायच्या आहेत. मस्त अशा खरपूस तुम्ही बघू शकता छान अशा बारीक बारीक त्याला लेयर्स पडलेले आहेत. मस्त अशाच प्रकारे सर्व बट्ट्या इथे तळून घ्यायच्या आहेत बघा. एकदम जबरदस्त दिसत आहे बघा. अगदी तोंडाला पाणी सुटेल असं. अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा खरपूस कुरकुरीत अशा बट्ट्या आपल्या इथे तयार आहे. नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.